अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतिम बजेट सादर केला। अंतिम अर्थसंकल्प असल्याने यात मोठ्या घोषणा आणि निर्णय घेता येत नाही। मोदी सरकारने या परंपरेचे पालन केले। तरीही या बजेटमध्ये काही योजनेची उजळणी करण्यात आली। काय आहे या बजेटमधील 10 महत्त्वाच्या घोषणा जाणून घेऊया। देशात सध्या 1 कोटी महिलांना लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले। भाजपा शासित राज्याची योजना लोकप्रिय ठरली। आता या योजनेअंतर्गत देशात 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देता येणार आहे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली। आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे। या योजनेत 5 लाख रुपयापर्यंतचा उपचाराची सोय होणार आहे। याचा फायदा देशातील अंगणवाडिका आणि आशा सेविकांना मिळणार आहे। भारतीय रेल्वेचे 40,000 नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहे। वंदे भारत ट्रेन सध्या लोकप्रिय आहे। तिला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत आहे। सेमी हाय स्पीड ट्रेनची संख्या आणखी वाढवली जाणार आहे। तर देशात शहरांमधील मेट्रोचे जाळे उभारण्यास भर देण्यात येणार आहे। विमान वाहतूक क्षेत्रात कायापालट होईल। 10 वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होईल। नवीन 149 विमानतळे उभारण्यात येणार आहे। Tier 2, Tier 3 शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यात भर देण्यात येणार आहे। अर्थसंकल्प कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आली आहे। दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेश कार्यक्रम आखला जाणार आहे। PM किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे। अर्थसंकल्प अपेक्षेप्रमाणे कर रचनेसंदर्भात कोणताही बदल झालेला नाही। नवा कर रचनेनुसार 7 लाख लोकांपर्यंत उत्पादन असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। करपात्र उत्पादन 3% वाढ झाली आहे। रिटर्न फाईल्स करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली आहे। देशातील 361 बाजार समित्या ई-नेमशी जोडण्यात येणार आहे। तर येत्या 5 वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीका करणाऱ्यांवर भर देण्यात येणार आहे। नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे। गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। आदिवासी समाजाच्या विकासावर भर, गरिबी हटवा मोहीम, प्रत्येक घरातील पाणी योजनेवर भर, 8 लाख फेरीवाल्यांना मदत इत्यादी घोषणा करण्यात आल्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।